आहे। आज आपण बनवणार आहे मुगा डाळीचा मसाले भात। इथे आपण 2 मीडियम साइजचे कांदे स्लाइस करून घेतलेले आहे। 1 टोमॅटो चिरून घेतला आहे। 4 ते 5 मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ, बिर्याणी मसाला आणि हळद घेतली आहे। कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे। साजूक तूप घेतले आहे 2 चमचे। तेल घेतले आहे 2 चमचे आणि इथे 2 वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेली आहे 10 ते 15 मिनिट। जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट टाकू आपण। हे चांगलं हलवून घ्यायचं। आता इथे आपण कांदा टाकू। कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। इथे कांदा आपला चांगला सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकू। टोमॅटो टाकलं की लगेच मिरची टाकून घ्यायची। आता इथे टोमॅटो शिजण्यासाठी आपण लगेचच चवीनुसार मीठ, बिर्याणी मसाला आणि हळद टाकायची। हे 2 मिनिटं असं शिजू द्यायचं। इथे टोमॅटो असं छानसं शिजलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया। ह्या तांदळाचं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे छानसं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम हाय करायची।
आता हे छानसं मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. इथे मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. आणि 2 चमचे तूप. आता आपण कुकर लावून घेऊया आणि 10 मिनिटं हाय फ्लेमवर कुकर ठेवायचा आहे. इथे आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण बघूया भात कसा शिजला आहे. खूप छान सुगंध सुटला आहे भाताचा. ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण हा भात प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपला मसाले भात तयार झालेला आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू